काय मत आहे तुमचा? पंजा दिसतोय. पंजा आहे ना, काँग्रेसचे हात बळकट करायचे राहुल गांधीच्या, म्हणजे त्यांना साथ द्यायची. आणि काँग्रेस पार्टी इज द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन इंडियन काउन्सिल अँड ओनली काँग्रेस पार्टी विल गिव्ह द स्टेबल गव्हर्नमेंट. मी का बोललो इंग्लिशमधून? कारण त्यांनी प्रश्न विचारला होता लंके साहेबाला इंग्लिश बोलता येतं का, आहे की नाही? मग आता त्यांना नाही येत, पण साधा कार्यकर्ता बोलू शकतो ना इंग्लिशमध्ये, आहे की नाही? ॲक्च्युली आहे की नाही? तर मला विखे पाटलांना एवढं सांगायचं की काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा तुम्ही पैसा कमावला ना, ते परत देणार का? एवढे मोठमोठे बिल्डिंग बांधले, कॉलेज बांधले, ते द्या ना मानो. तुमच्या खरंच जी मध्ये डी असेल तर द्या ना मानो, तेवढं देते का? आणि तिकडे लेख पक्ष बदलला तुम्ही. किती निर्लज्जपणा आहे हा. महाविकास आघाडी आहे, याला इंडियाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आमचा पाठिंबा आहे. आणि निलेश लंके, मला असं वाटतं की सर्वसामान्यामध्ये जाणारे कार्यकर्तेच असं आपण म्हणलं तरी चालेल. आणि सर्वसामान्यांना भेटणारा, सतत त्याच्या प्रश्नाला या ठिकाणी सामोर ठेवून काम करणारा जर कोणी असेल तर मला असं वाटतं की सध्या तरी निलेश लंके आहेत. आणि आमची जी काही भूमिका आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची, आम्ही त्यांच्या पाठीमागं, आमचे जे काही कार्यकर्ते आहेत, आमचे जे काही आघाड्या आहेत, ते सर्व त्यांच्या पाठीमागं आहेत. तू तरुण दिसतोयस. एकंदरीत आजच्या जे स्टेटस आहे ऑल ओव्हर, केंद्रातलं असो राज्यातील असो, काय वाटतं? पुन्हा मोदी सरकार आलं पाहिजे ना गेलं पाहिजे? साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच की जसं तरुणांना नोकऱ्या नाहीत. मी अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम अग्निवीर, इथंच BTR सेंटरमधून ट्रेनिंग करून गेलेलो आहे. तर अग्निवीरांची हाल अशी करून ठेवलेली या सरकारने की आम्हाला 21,000 पगारामध्ये काहीच नाही, म्हणजे महागाई भत्ता नाही, TA नाही, DA नाही, कोणताच प्रकारचं हे नाही. म्हणजे दुसरं हे आहे की आम्हाला आमची छाती आणि जे परमनंट आहेत, आमच्या आधी भरती झाली त्यांची छाती जवान, म्हणजे त्यांना शहीद जवान म्हणून त्यांना हे करण्यात येतं. म्हणजे आम्ही शहीद जवान नाही असं का? कारण आम्ही पण तिथे लढणारच आहे, आम्ही पण छातीवर गोळ्या घेणारच आहे. तर अशा प्रकारे या सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे. तर ह्यामुळे आम्ही या सरकारच्या इथून पुढं माझ्यासोबत ट्रेनिंग केलेले जेवढे विद्यार्थी इथं, काही शेतकऱ्यांचे विद्यार्थी इथं, काही गोरगरीब जनतेचे मजुरांची मुलं इथं, तर ते आपल्या पोटासाठी काम करतायत. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला हे अग्निवीर सोडायचे. पण आपल्या आईबापांच्या याच्यामुळं आणि त्यांनी केलेली हे अग्निवीर होण्यासाठी इतकी मेहनत घ्यावं लागते, आमचं आम्हाला माहिती मॅडम. तर ही मेहनत घेऊन तिथपर्यंत आले तर त्यांना सोडता येत नाही. आणि जरी सोडायचं म्हटलं तरी त्यांनी विविध प्रकारचे म्हणजे पैसे भरा तुम्ही, मग हे करा ते करा, हे केलेलं आहे त्यांनी. ह्याच्यामुळं ही अग्निवीरवर माझा इतका कडकडून विरोध आहे की हे बंदच झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही स्वतः निलेश लंके साहेबांमार्फत हे महाविकास आघाडीला आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि सकल समाज निलेश लंके साहेबांना प्रचंड अशा मतांनी तरुण नगर दक्षिणेमधला तरुण निलेश लंके साहेब यांच्या पाठीशी आहे, हे मी या निमित्ताने सांगू इच्छितो. सुजय विखे पाटील यांनी सुद्धा जो बेरोजगारीचा मुद्दा आहे तो उपस्थित केला होता. 2019चा त्यांचा प्रचाराचा मुद्दा होता. काय वाटतं, त्यांनी जे बेरोजगारांना रोजगार देणार म्हटले होते, कुठे रोजगार पोहोचला का? आत्ताच आमचे काही विद्यार्थी मित्र विखे पाटील कॉलेजला जातात, ते बेरोजगारीचं सोडावं, गोरगरिबांची मुलंच येणार आहेत तिथं शाळेत शिकायला. तर तिथं त्या आपले पार्किंगची फी 5 रुपये 10 रुपये पार्किंगची फी घेतात. 4,000 कोटींचा यांचा वार्षिक टर्नओव्हर ऐकतो आम्ही इकडनं तिकडनं नेत्यांकडनं. तर यांना मग 15 रुपये 5 रुपये हे विद्यार्थ्यांकडून फी घ्यायची गरज काय? आणि यांच्याकडनं मला नाही अशी अपेक्षा की हे करू शकतात सुजय विखे. आम्ही पण मागच्या वेळेस डोक्यावर उड्या मारायचो की आम्हाला मोठे मोठे स्वप्न दाखवले की वर्षाला 1 कोटी रोजगार तुम्हाला उपलब्ध करून देऊ. काहीच नाही करत. भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो आणि विनंती करतो की राहुल गांधी यांना की तुम्ही पंतप्रधान होणारच आहात आणि तुम्ही पंतप्रधान केल्याच्या नंतर अग्निवीर असेल आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश लंकेसुद्धा आम आदमी आहेत, ते काय राजपुत्र नाही आहेत. आणि आम्ही पण आम आदमी आहोत. आणि दुसरी गोष्ट, या देशासमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे ते लोकशाही वाचवण्याचं. लोकशाही वाचवण्यासाठीच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रश्न विचारला आहे, परंतु आमच्या मनामध्ये आम्ही जे ज्योत पेटवली किंवा वानवा जो पेटला आहे हा फक्त शेतकऱ्यांवर पेटला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणारं हे मायबाप सरकार आहे. कांद्याचं एक जर उदाहरण 1 मिनिटात द्यायचं म्हटलं तर परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 45 रुपये किलो असणारा कांदा 40% निर्यात शुल्क लावलं होतं. म्हणजे सरकारला 18 रुपये 1 किलो मागे मिळत होते, तरी पण निर्यात बंदी केली. आणि निर्यात बंदी करताना तिसऱ्या दिवशी त्या कांद्याचे भाव 12 ते 15 रुपये किलो झाले. शेतकऱ्याचं 1 किलो मागं 30 रुपयाचं नुकसान झालं. पहिलं निर्यात शुल्क असताना 18 रुपये सरकार कमवायचं. निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान 30 रुपये किलो झालं. 55 किलोची जर एक गोणी धरली तर 30 रुपये गुणिले 55, 1650 रुपये एका गोणीचं नुकसान सर्वसामान्य शेतकऱ्याचं झालं.
आपण जर एका एकराचा हिशोब केला तर एका एकरामध्ये कमीत कमी 200 गोण्या सर्वसाधारण शेतकरी पिकवतो. मग जर 200 गोण्या जर एका एकराला कमावल्या तर 200 गोण्या गुणिले 1650 1650 गुणिले 200 म्हणजे 33 लाख रुपयाचा हिशोब होतो. 3 लाख 3.5 लाख रुपयाचा नाही होणार. 3.5 लाख रुपये एकरी. हा जर आपण हिशोब केला तर आमच्या गावाचं मी उदाहरण घेतलं तर 200 एकर माझ्या गावामध्ये कांद्याचं क्षेत्र होतं आणि एका गोणीचं जर समजा हिशोब केला 1650 रुपये 200 एकरला 200 गुणाले केलं तर 40,000 गोण्या उत्पादन होतं आणि ते जर केलं तर 6,60,00,000 रुपयाचं नुकसान फक्त माझ्या गावातील शेतकऱ्यांचं झालं. फोडाफोडीचं राजकारण बघितलं. आज तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देणार आहे उद्या तो तुमचा असेल का नसेल याची गॅरंटी नाही आहे, किंवा भविष्यात सुद्धा सुजय विखे असतील ते भाजपाचे आहेत, ते उद्या राष्ट्रवादीत आले, काँग्रेसमध्ये आले. एकंदरीत उमेदवारांनी त्यांची विश्वासार्हता किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. मग अशा वेळेस या निवडणुकांकडे तुम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून कसे बघता? मुळातच निलेश लंके हा भूमीवरचा आहे, एक शेतकरी कुटुंबातला आहे, गरीब शिक्षकाचा मुलगा आहे. ज्यावेळेस हे गरीब कुटुंबातून वर लोक जात असतात त्यावेळेस ते निश्चित पद्धतीने जनतेचा विचार करत असतात आणि निलेश लंकेंनी स्वतःचा स्वार्थ कधी पाहिलेला नाही. समाजासाठी जगलेले हे निलेश लंके. कोरोना काळात विखेंचं म्हणणं असं आहे की निलेश लंकेंनी स्टंट केला, प्रसिद्धी घेतली, कॅमेरा लावले. असं कोण लोकसेवा करतं? अहो त्यांना फक्त माईकमध्ये बोलायचे स्टंट केला स्टंट केला. त्यांनी बिचाऱ्यांनी स्टंट केला असेल तर तुम्ही एक दिवस तरी बाहेर पडायचं होतं ना. तुम्ही तुमच्या जीव वाचवण्यासाठी तुम्ही बंगल्यात बसलात आणि विमानाने रेमडेसिवीर आणले, त्याचा तुम्ही व्यवसाय केला, त्याचा धंदा केला. तर या काही निलेश लंके यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या भावना आहेत. वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण थेट जनतेमध्ये जाणार आहोत. शेवटी काही झालं तरी कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या भावना ह्या वेगळ्या असतात, पण ॲक्च्युअली ग्राउंडवरती रिॲलिटी काय आहे ती याच कॅमेऱ्यासमोर वेळेतच येणार.